नमस्कार. माधुरी मोटिवेशनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या कथेचे नाव आहे 40 वर्षानंतर. श्रोते हो, कथा संपूर्ण ऐका आणि एक लाईक नक्की करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. 40 वर्षानंतर जेव्हा साधना काकूने अनाथ आश्रमात एका अनोळखी व्यक्तीसोबतचा फोटो पाहिला, तेव्हा त्या स्तब्ध झाल्या. कोण होता तो अनोळखी व्यक्ती ज्याच्याकडे साधना काकूंचा फोटो होता? साधना काकूंमुळे तिचा मुलगा आणि सून यांच्यात होणाऱ्या रोजच्या भांडणांना कंटाळून साधना काकू आपल्या खोलीत गेल्या आणि तिने आपली बॅग उचलली, त्यात काही कपडे ठेवले आणि खिन्न मनाने आपल्या पतीचा फोटो घेतला. म्हणाल्या की त्यांनी किती दुःख सहन करून मुलाला वाढवले. माझ्या म्हातारपणात तो मला साथ देईल या आशेने मी माझ्या मुलाला वाढवले होते, पण तो मला रस्त्यातच अडखळायला सोडून देईल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. आज माझ्या मुलाच्या मनात माझ्यासाठी जागा नाही ना त्याच्या घरात, आणि तुम्ही सुद्धा मला सोडून गेलात. डोळ्यात अश्रू आणत तिने आपल्या नवऱ्याचा फोटो बॅगेत ठेवला आणि वृद्धाश्रमात राहणाऱ्या तिच्या मैत्रिणीला फोन केला. ती अंजू, मी वृद्धाश्रमात तुझ्याकडे येत आहे आणि मी तिथेच राहणार आहे. हे ऐकून अंजू थक्क झाली. साधना काकू म्हणाल्या, काही विचारू नकोस, मला बोलता येणार नाही आत्ता, आणि आपली बॅग उचलली आणि त्या बाहेर पडल्या. मुलगा आणि सुना समोरच्या खोलीत चहा नाश्ता करत होते, टी व्ही बघत होते, पण मला पाहूनही त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केले. यावेळी सुनेने सुद्धा विचारले नाही की आई तुम्ही कुठे निघालात. डोळ्यात अश्रू आणि हृदयात वेदना घेऊन ती आपल्या मुलाच्या घरातून अनाथाश्रमात पोचली. तिथे पोचल्यावर अंजू म्हणाली, साधना काय झालं, तू अनाथाश्रमात का आलीस? मग साधना म्हणाली, सुनेची टोमणे ऐकून घरातील सगळी कामे करून 2 चपात्या मिळायच्या आणि मुलाला तर नेहमीच माझा दोष दिसायचा. त्याची टोमणे ऐकण्यापेक्षा अनाथाश्रमात राहणे चांगले. मी मोकळेपणाने इथे जगू शकेन. सून परकी होती, पण मुलगा तर माझा होता. त्याने सुद्धा या वयात आई कुठे जाईल याचा विचार केला नाही. कुठेच जागा नाही त्याच्या घरात या वृद्ध आईसाठी. म्हातारपणात तो मला साथ देईन असे मला वाटले, पण त्यानेही नाते तोडले आणि साधना काकू मोठ्याने रडू लागली. अंजूने समजावले की साधना, तुला इथे खूप आवडेल. सगळे इथले तुझ्यावर खूप प्रेम करतील. आणि काही दिवसात तेच घडले. साधना काकूंना अनाथाश्रम खूप आवडू लागला. प्रत्येक जण आपापली सुखदुःख एकमेकांशी शेअर करायचे, हसत खेळत जगायचे. इथल्यासारखा आपलेपणा त्यांना त्यांच्या मुलाजवळही वाटला नव्हता. एक दिवस साधना काकूंना अनाथाश्रमात एक अनोळखी व्यक्ती दिसली. बागकाम करत होती. साधना काकूंनी अंजूला विचारले, हे कोण आहेत? ते कधी कोणाशी बोलत नाहीत, हसत नाहीत, कोणाजवळ बसत नाहीत. अंजू म्हणाली, मला त्यांचे नावही माहीत नाही, पण सगळे त्यांना काका म्हणतात. काका इथे खूप जुने आहेत, त्यांना खूप दुःख आहेत. ते फक्त बायको आणि मुलांच्या फोटोशी बोलून जगतात. साधना काकू म्हणाल्या, जगात किती दुःख आहे, त्याच्यासमोर माझं दुःख तर खूप कमी आहे. दुसऱ्या दिवशी साधना काकूंना बागकामाचे कामही देण्यात आले. त्या बागकाम करत असताना काकांनीही बागकाम करण्यास सुरुवात केली. तेव्हा साधना काकूंनी विचारले की ही झाडे आणि वेली किती खूप छान दिसतात ना. पण काका काहीच बोलले नाहीत. म्हणून पुन्हा काकूंनी 2 शब्द विचारले, तुमचे बोलण्याने पैसे खर्च होतात का? काका म्हणाले, असं नाहीये, मला जास्त बोलायला आवडत नाही. पण काकू शांत बसल्या. मग काकांनी विचारले, तुम्ही इथे नवीन आहात का? हो, साधना काकू म्हणाल्या, होय, माझ्या मुलाने मला वृद्धाश्रमात यायला भाग पाडले. मग आम्हा वृद्धांना एकच आधार आहे. साधना काकूंचे डोळे भरून आले आणि काका म्हणाले, रडू नकोस. इथे अनाथ आश्रमात आपण सगळे कुटुंबासारखे आहोत. इथे आपण सगळे अनोळखी असूनही आपल्यात आपलेपणा आहे. तेव्हा काकू म्हणाल्या, हो, हे खरं आहे. काका पहिल्यांदा साधना काकूंशी इतकं बोलले होते का कुणास ठाऊक, पण त्यांना असे वाटले की त्या आपल्या एखाद्या जवळच्या जिवलगाशी बोलत आहेत. एके दिवशी साधना काकूंनी काकांना विचारले की त्यांची पत्नी आणि मुले कुठे आहेत. तेव्हा काका काहीच बोलले नाहीत. त्यांनी फक्त एवढेच सांगितले की तुमच्याकडे तर तुमचं कुटुंब आहे, मला तर स्वतःचे म्हणवणारे कोणीही नाही. आणि ते आपल्या बायको आणि मुलांच्या फोटोकडे पाहू लागले. साधना काकूंनी ठरवलं होतं की काकांना त्यांच्या मुलांबद्दल काहीही विचारणार नाही, कारण त्यामुळे त्यांना त्रास होतो. अंजू नेहमीच म्हणायची की काका कधीच वर्षानुवर्ष कोणाशी बोलले नाहीत, पण ते तुमच्याशी बोलतात. काकू म्हणाल्या की मला माहीत नाही का, पण मला त्यांच्याबद्दल खूप आपलेपणा वाटतो. ते बोलावे, हसावे म्हणून मी विनोदही करायचे. साधना काकू बाकावर बसल्या होत्या आणि काका येऊन त्यांच्या शेजारी बसले.
त्यांनी विचारले, "साधनाजी, तुम्ही इतके उदास का दिसत आहात? तुम्हाला तुमच्या मुलाची आठवण येत आहे का?" ती म्हणाली, "नाही, मला माझा नवरा आठवत आहे, जो मला सोडून गेला." काका म्हणाले, "तुमच्या पतीला काय झाले?" काकू म्हणाल्या, "आमच्या लग्नाला 5 वर्ष झाली होती. माझा नवरा बँकेत कामाला होता. आम्हाला 3 वर्षाचा मुलगा होता. आमच्या छोट्याशा कुटुंबात आम्ही खूप आनंदी होतो. माझ्या नवऱ्याला प्रवासाची खूप आवड होती. एकदा तो म्हणाला, 'चल फिरायला जाऊ.' पण मुलगा लहान होता त्यामुळे मी नकार दिला. काश मी पण त्यांच्यासोबत गेले असते. माझा नवरा त्याच्या मित्रांसोबत फिरायला गेला होता, पण वाटेत त्याची गाडी खड्ड्यात गेली. मला कळाले तेव्हा माझे संपूर्ण जग उद्ध्वस्त झाले होते. पोलिसांनी खूप शोधाशोध केली, पण कोणीच सापडले नाही. काका हे सर्व ऐकत होते आणि त्यांना धक्काच बसला, कारण ती त्यांचीच कर्मकहाणी होती, इतर कोणाचीही नाही. पण मला माहीत नाही, की ते साधनाजींना का काही बोलू शकले नाहीत. तेवढ्यात ते त्यांच्या खोलीत गेले. काका खोलीत पोहोचले आणि विचार करू लागले, की माझ्या बायकोला माझ्यामुळे किती वेदना सहन कराव्या लागल्या. रात्री काका जेवायला आले नाहीत. तेव्हा साधनाजींनी विचारले, की "काका आज जेवले नाहीत." कोणीतरी सांगितले, की "काकांना आज खूप ताप आहे." काकू काकांच्या खोलीत आल्या तेव्हा काकांना ताप आला होता. साधनाजींनी अनाथाश्रमातून औषध आणून काकांना दिले. काका तापाच्या ग्लानीमध्ये बडबडत होते, "साधना, मला माफ कर." पण काकूंना काहीच समजले नाही. ती खोलीतून बाहेर पडताच तिला उशीखाली एक फोटो दिसला. तो फोटो दुसरा तिसरा कोणाचाच नसून तिचा, अशोकजींचा आणि मुलांचा होता. तिला समजायला वेळ लागला नाही. ते माझे पती अशोकजीच आहेत. पण काका शुद्धीत नव्हते. त्यांनी साधना काकूंचा हात धरला. काकांनी हात धरता साधना काकूंना आपल्या नवऱ्याचा स्पर्श जाणवला. तिला तिच्या नवऱ्याच्या स्पर्शाची अजूनही जाणीव होती. साधना काकूंनी रात्रभर काकांच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या. सकाळी काकांना जाग आली तेव्हा त्यांनी साधनाजींना त्यांच्या शेजारी खुर्चीवर झोपलेले पाहिले आणि हैराण होऊन त्यांनी विचारले, "तुम्ही माझ्या खोलीत कशा?" काकू म्हणाल्या, की "अजूनही तुम्ही खरे बोलणार नाही का? तुम्ही माझे अशोकजी आहात." काकांनी साधनाला मिठी मारली. दोघेही एकमेकांना मिठी मारून रडू लागले. काकू म्हणाल्या, "तुम्ही कुठे गेला होतात?" अशोकजी म्हणाले, की "माझी गाडी खड्ड्यात गेल्यावर मी नदीत पडलो. माझ्याशिवाय माझ्या मित्रांना पोहणे माहीत नव्हते. मला खूप दुखापत झाली होती. पण तरीही मी हिंमत एकवटली आणि नदीच्या किनाऱ्यावर पोहोचलो. तिथल्या गावकऱ्यांनी माझ्यावर उपचार केले. मी कोमात गेलो. 6 महिन्यांनी शुद्धीवर आल्यावर मी थेट तुमच्याकडे आलो. पण घरमालक म्हणाला, की तुम्ही 2 महिन्याचे पैसे दिले नाही आणि ते निघून गेले. तू भाडे दिले नाहीस तेव्हा घरमालकाने तुला हाकलून दिले आणि तुझा भाऊ आणि वहिनीच्या घरी गेलो तेव्हा तुझा भाऊ आणि वहिनींनी तू कुठे आहेस ते आम्हाला माहीत नाही अशी सांगून नकार दिला. माझ्या घरच्यांनाही तुझ्याबद्दल काहीच माहीत नाही. मी तुला खूप शोधले, पण तू कुठेच सापडली नाहीस. तुझ्या आठवणींच्या आधारे मी जगू लागलो. माझ्या घरच्यांनी मला पुन्हा लग्न कर म्हटलं, म्हणून पण मी ते घरही सोडलं, की मी फक्त साधनाच्या आठवणींच्या आधारे जगेन. काकांनी विचारले, "तू कुठे गेली होतीस?" साधना म्हणाली, की "जेव्हा तुमची कुठलीच बातमी कळेना तुम्ही आम्हाला सोडून गेल्यानंतर घरमालकानेही आम्हाला घरातून हाकलून दिले. माझे आई-वडील असते तर त्यांनी मला ठेवले असते. भाऊ-बहिणींनी मला त्यांच्या घरात ठेवले नाही आणि तुमच्या आई-वडिलांनीही मला घरातून हाकलून दिलं. त्यांचं म्हणणं होतं की मी त्यांच्या मुलाला खाल्लं आहे. आत्ता मी लहान मुलाला घेऊन कुठे जाऊ? कधी-कधी मलाही मरावसं वाटायचं. पण माझ्या मुलाला बघून मला जगावं लागलं. मी मुलाला घेऊन दुसऱ्या शहरात गेले. तिथे मी मजूर म्हणून काम करू लागले. घरोघरी काम करू लागले. सगळ्यांची कामं करून मी माझं आणि माझ्या मुलाचं पोट भरत होते आणि आज म्हातारपणी माझ्या मुलानेही मला दारोदारी भटकायला सोडलं आहे, असे म्हणत काकू ढसढसा रडू लागल्या. काकांनी तिचे अश्रू पुसले आणि म्हणाले, "सर्वात वाईट जे घडायचे होते ते घडून गेले आहे. आत्ता मी आलो. प्रत्येक क्षण जो आपण एकत्र जगू शकलो नाही, तो आपण आत्ता आपल्या म्हातारपणात जगू. मी सदैव तुझ्यासोबत असेन. आम्ही आयुष्यातील शेवटच्या क्षणापर्यंत एकत्र राहू." सकाळी काकूंनी आपल्या मुलाला फोन केला आणि म्हणाल्या, "मला तुला भेटायचे आहे." फोनवर पलीकडच्या बाजूने सुनेचा आवाज येत होता, "भेटायचे असेल तर भेटायला जा, पण आईला सोबत आणायची काही गरज नाही." शेजारी उभे असलेल्या काकांनी हे ऐकले. त्यांना एक मुलगा आपल्या आईशी असं वागू शकेल याचे खूप वाईट वाटले. तो असं कसं वागू शकतो? सून तर परकी होती, पण हा तिचाच मुलगा होता. साधनाने आपल्या मुलाला दुःख आणि संकटांना तोंड देऊन वाढवले होते आणि मुलगा तिचे उपकार असे फेडत आहे. साधनाजींचा मुलगा आणि सून अनाथाश्रमात त्यांना भेटायला आले तेव्हा कुणालने त्यांच्या नातवाने आजीला मिठी मारली.
काकू कुणालला भेटून खूप आनंदी झाल्या. त्या आपल्या नातवावर खूप प्रेम करत होत्या आणि आपल्या मुलाला म्हणाल्या, "मला तुझे खूप खूप आभार मानायचे आहेत. खूप की तुझ्यामुळे मला आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद मिळाला आहे." शेजारी उभी असलेली सून बडबडते, "सासूबाईंना काय खजिना सापडलाय वाटतं." साधनाजी म्हणाल्या, "होय, मला खजिन्यापेक्षाही खूप काही महत्त्वाचे आज मला सापडले आहे." साधनाजींनी आत्ता काकांना हाक मारली. काका बाहेर आले आणि मुलाने विचारले, "कोण आहेत हे?" "आई," साधनाजी म्हणाल्या, "हे तुझे वडील आहेत आणि माझं सौभाग्य. हे मला तुझ्यामुळेच मिळालं. तुम्ही मला अनाथाश्रमात येण्यास भाग पाडले नसते ना, तर मला माझ्या नवऱ्याला भेटता आले नसते. कदाचित देवालाही हेच हवे होते." काका म्हणाले, "बेटा, मी तुझ्यासाठी काहीही करू शकलो नाही, पण तुझ्या आईने तुला नंतर वाढवले. इतकं दुःख सहन करून तुला सक्षम बनवलं. तुझ्या आईने खूप दुःख सहन करून तुला मोठं केलं आणि तुझ्या आईला तुझी सगळ्यात जास्त गरज असताना तू तिला वाऱ्यावर सोडलंस. तुला अजिबात लाज वाटली नाही." हे ऐकून मुलाचे डोळे भरून आले. त्याला त्याच्या कृतीची लाज वाटली. त्याने डोके टेकले. तो म्हणाला, "पप्पा, मला माफ करा. चला घरी जाऊ." पण काका म्हणाले, "आत्ता हे अनाथाश्रमच आम्हा दोघांचे घर आहे. आत्ता आम्हाला कोणाच्याही आधाराची गरज नाही. आम्ही दोघेही या काळात एकमेकांना आधार देऊ. वय झाले असले तरी इथे आम्हाला मोठा मानसिक आधार मिळतो आहे." हे ऐकून आश्रमातील सगळे लोक बाहेर आले आणि काकांनी साधनाजींना सर्वांसमोर मिठी मारली. अनाथ आश्रमातील लोक टाळ्या वाजवू लागले. साधनाजी आणि काकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. आज साधना काकूंना त्यांचे हरवलेले प्रेम अशोकजी सापडले होते. तर फ्रेंड्स, ही होती आजची कथा. कथा आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.